श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतायत, अशा प्रकारे ब्रह्मदेवाला उपदेश करून भगवंतानी आपलं स्वतःचं स्वरूप कसं असतं आणि ते अदृश्यातून दृश्य कसं होतं आणि दृश्यातून पुन्हा अदृश्य कसं होतं, अव्यक्तातून व्यक्त कसं होतं आणि व्यक्तातून परत अव्यक्तात कसं जातं, याचं मार्गदर्शन केलं। ब्रह्मदेवाने स्वतः भगवंताकडून जे ज्ञान मिळवलं ते ज्ञान ब्रह्मदेवाने आपल्या अत्यंत आवडत्या असणाऱ्या, अत्यंत प्रिय असणाऱ्या, परमभक्त असणाऱ्या आपल्या पुत्राला म्हणजेच देवर्षी नारदांना ते ज्ञान सांगितलं आणि भगवंताची 10 लक्षणं काय आहेत हे त्या नारदांना सांगितलं। ज्या वेळेला परम तेजस्वी व्यास सरस्वती नदीच्या तीरावर बसून भगवंताचं ध्यान करू लागले, त्यावेळेला देवर्षी नारदांनी हेच ज्ञान भागवत या रूपाने व्यासांना दिलं। तेच आता मी तुम्हाला सांगतोय असं शुकाचार्य परीक्षिताला म्हणाले। आता एक थोडीशी शाब्दिक गंमत बघा। भगवंत आणि भागवत या दोन्ही शब्दामध्ये 4ही अक्षरं तीच आहेत। भ ग व आणि त, भा ग व आणि त। म्हणजे याच्यातून आपण एक अनुमान असं काढू शकतो, भगवंत म्हणजेच भागवत आणि भागवत म्हणजेच भगवंत। एक गंमत म्हणून प्रत्यक्षामध्ये भागवत म्हणजे भगवंताचंच स्वरूप आहे आणि भगवंत म्हणजेच भागवत आहे। त्यामुळे स्वतः भगवंतानी ब्रह्मदेवाला जे 10 तत्वांचं ज्ञान आपल्या स्वरूपाविषयी सांगितलं ते म्हणजेच भागवताची 10 लक्षणं किंवा भगवंताची 10 लक्षणं। अशा अर्थाने आपल्या पुत्राला ब्रह्मदेवानी नारदांना जे सांगितलं तेच आपण भागवताची 10 लक्षणं काय आहेत ही आपण आता पाहणार आहोत। शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतायत, या भागवत महापुराणामध्ये सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा या 10 विषयांचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे। यातलं जे शेवटचं 10वं तत्व आश्रय नावाचं आहे, याचं ज्ञान होण्यासाठी कधी आपण श्रुतीने, कधी तात्पर्याने, तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य 9 विषयांचं महात्म्यांनी वर्णन केलेले आहे। लक्षात घ्या, हे वाक्य समजून घ्या। भगवंताचा आश्रय मिळवण्यासाठी किंवा ते आश्रय नावाचं तत्व समजून घेण्यासाठी महात्म्यांनी बाकीच्या 9 तत्वांचं वर्णन केलेलं आहे आणि ते कसं केलं आहे तर श्रुतीने। श्रुती म्हणजे ऐकून, तात्पर्याने, त्याच्यातलं तात्पर्य काय, सार काय आहे हे समजून घेऊन, किंवा त्यांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवातून ते ज्ञान ऋषीमुनींनी किंवा महात्म्यांनी मिळवलं आणि त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे आणि हे आपण समजून घ्यायचं आहे। आता श्रुती हा शब्द कुठल्या अर्थाने वापरतात हे मी तुम्हाला सांगतो। पूर्वीच्या काळी आकाशवाणी होत असे
आकाशामधून त्यांना आवाज ऐकू येत असे. त्या आवाजाला श्रुती असं म्हणतात. मग ती श्रुती ऐकून, तो आवाज ऐकून आपण त्याच्यातलं अनुमान काढायचं, तात्पर्य काय आहे ते काढायचं, किंवा त्यातलं सार काय आहे ते घ्यायचं. आणि मग ते समजून घेत असताना, ती प्रक्रिया घडत असताना काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे अनुभव पण येतात. आणि ते आलेले अनुभव, ते आपण मिळवलेलं ज्ञान आणि आकाशवाणीद्वारे झालेल्या श्रुती, अशा या सर्वातून भगवंताविषयी त्या ऋषीमुनींनी जे काही जाणून घेतलं ते शुकाचार्य आता परीक्षित राजाला सांगतायत. आणि ईश्वराला जाणून घेण्याची ही 10 तत्व, नाही का, किंवा 10 लक्षणं आता आपण पाहणार आहोत. ईश्वराच्या संकल्पानेच सत्व रज तम या गुणांमध्ये विषमता उत्पन्न झाली. आणि त्याच्यामध्ये जे काही परिवर्तन घडलं, त्याच्यातून अगोदर आकाश तत्व निर्माण झालं, आकाशातून वायू तत्व निर्माण झालं, वायूतून अग्नी निर्माण झाला, अग्नीतून जल निर्माण झालं, आणि जलातून पृथ्वी निर्माण झाली. अशा प्रकारे गुणांमध्ये, नाही का, विषमता किंवा वैविध्य निर्माण होऊन, गुणांमध्ये काही बदल घडून त्याच्यातून ही पंचमहाभूत निर्माण झाली. त्या पंचमहाभूतांचे 5 तन्मात्र म्हणजे त्याचे विषय ते निर्माण झाले. ते विषय जाणून घेणारी 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. त्याच्यातूनच अहंकार निर्माण झाला. आणि महत्त्व असणारा आदी पुरुष, किंवा ज्याला आपण आदी नारायण किंवा विराट पुरुष म्हणतो, त्या विराटाची उत्पत्ती झाली. आणि यालाच सर्ग असं म्हणतात. सर्ग म्हणजे काय? जो निर्गुण निराकार परमात्मा होता, जो एकटा होता, ज्याला अनेक व्हावंसं वाटलं, म्हणून त्याने आपल्या मनामध्ये संकल्प केला. आणि त्या संकल्पातून 3 गुण निर्माण झाले, सत्वरज तम. या 3 गुणांचा क्षोभ झाला, किंवा त्याच्यामध्ये विविधता निर्माण झाली, किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त असा उद्रेक झाला. आणि त्याच्यातून आकाश नावाचं तत्व निर्माण झालं. आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल, आणि जलातून पृथ्वी, अशी ही पंचमहाभूत निर्माण झाली. 3 विषय, नाही का, सत्व रज तम हे 3 गुण, पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांचे 5 विषय, आणि त्या विषयांना जाणून घेणारी इंद्रिय, आणि या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेला अहंकार, आणि या अहंकारातून निर्माण झालेलं हे विराट पुरुषाचं महान स्वरूप, या सर्व गोष्टी, याचं ज्ञान ज्यामध्ये सांगितलं जातं त्याला सर्ग असं नाव आहे. हे सर्ग ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाकडून जी सृष्टी निर्माण केली जाते त्याला विसर्ग असं म्हणतात. लक्षात आलं? सर्ग म्हणजे काय? भगवंतानी स्वतःच्या संकल्पातून निर्माण केलेला तो विराट पुरुष किंवा महापुरुष किंवा आदिनारायण, त्या आदिनारायणाला जाणून ब्रह्मदेवाकडून ज्या काही सृष्टीची निर्मिती झाली त्याला म्हणायचं विसर्ग. समजलं सगळ्यांना? आता पुढे जाऊया. प्रत्येक क्षणाला नाश पावणाऱ्या या सृष्टीला एका ठराविक मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यामध्ये भगवान विष्णूंची जी काही श्रेष्ठता सिद्ध होते त्याला स्थान असं म्हणतात. लक्षात घ्या. स्थान याचा अर्थ काय?
की ब्रह्मदेवाने जी काही निर्माण केलेली सृष्टी आहे ती सृष्टी नाशवंत आहे, पण काही ठराविक काळपर्यंत ती दृश्य अवस्थेमध्ये असते, आकार धारण करून असते आणि त्याला काहीतरी नावाने आपण ओळखत असतो. आणि म्हणून ही जी नाश पावणारी सृष्टी आहे ती काही काळपर्यंत तिला स्थिर राखण्याचं हे जे काही सामर्थ्य आहे किंवा हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे किंवा हा जो गुण आहे त्या गुणाला स्थान असं नाव दिलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या या स्थानामुळे आपण सगळे काही काळ का होईना अस्तित्वात आहोत असं भासतं, दिसतं. भगवंतांची ज्या भक्तांवर कृपा होते त्या कृपेचं नाव आहे पोषण. लक्षात घ्या, भगवंताची भक्तांवर जी काही कृपा होते त्या कृपेचं नाव पोषण आहे. म्हणजे आपल्या सर्वांचंच पोषण भगवंत करतो. म्हणजेच याचा अर्थ भगवंताची आपल्या सर्वांवर कृपा आहे आणि आपण सगळे जन्मतःच भगवंताचे अंश आहोत. जन्मताच आपण भगवंताचे भक्त आहोत आणि जो विभक्त नाही तो भक्त. म्हणजेच आपण भगवंताचेच आहोत, भगवंताचेच राहणार आणि भगवंतामध्येच विलीन होणार. भगवंतातूनच निर्माण झालेलो आहोत म्हणून आपण भक्त आहोत. त्या अर्थाने आपण भक्त आहोत. बघा, आपण भगवंताशिवाय वेगळे नाहीच, विभक्त नाही म्हणून आपण भक्त आहोत. आता समजलं? मग आपल्याच भक्तांचं किंवा आपल्याच या जीवांचं किंवा आपल्याच या भक्तांचं किंवा अंशाचं भगवंत नेहमीच कृपा करून पालनपोषण करत असतो. याचंच नाव पोषण असं दिलं. मन्वंतरांचे अधिपती जी भगवतभक्ती आणि प्रजापालनरूप धर्माचे अनुष्ठान करतात त्यांना मन्वंतर असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक मन्वंतराचा एक अधिपती असतो आणि तो त्या भगवंताची भक्ती करतो आणि म्हणून त्या भक्तीच्या सामर्थ्याने भगवंत त्याला ती योग्यता, तो अधिकार देतो आणि त्या त्या काळामध्ये तो त्या प्रजेचं पालनपोषण करत असतो. आणि म्हणून त्या त्या मन्वंतराच्या काळामध्ये एक एक मनु हा अधिपती या नावाने गणला जातो आणि त्या एकेका अधिकाऱ्याचा, अधिपतीचा जो कार्यकाळ असतो त्याला मन्वंतर असं म्हणतात. प्रत्येक जीवांना त्यांच्या कर्माच्या आधारे बंधनामध्ये टाकणाऱ्या ज्या काही वासना असतात त्या वासनांना उती हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या काही वासना निर्माण होतात त्या आपल्याच कर्माच्या द्वारे निर्माण होतात आणि कर्माच्या द्वारे निर्माण झालेल्या वासनांनाच उती असं म्हणतात. आणि या उती आपल्याला बांधून टाकतात, बंधनामध्ये अडकवतात. आणि म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला वासनेतून मुक्त व्हा, निर्वासन व्हा असा आपल्याला आग्रह केलेला आहे. नेहमी तेच तेच सांगतायत आणि तरी देखील आपण वासनातून मुक्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भगवंताच्या विविध अवतारांच्या ज्या काही कथा आहेत किंवा जी काही आख्यानं आहेत त्या कथांना ईशानुकथा असं म्हणतात. म्हणून त्या ईश्वराच्या कथा आहेत आणि ईश्वराच्या वर्णन करणाऱ्या, त्याच्या गुणाचं, त्याच्या सामर्थ्याचं, त्याच्या कीर्तीचं, त्याच्या अधिकाराचं आणि त्याच्या विजयाचं वर्णन करणाऱ्या या कथा ईशानुकथा या नावाने ओळखल्या जातात. योग निद्रेचा स्वीकार करून भगवान शेषशायी नागावर शयन करतात तेव्हा जीवांचे आपल्या उपाधींसह भगवंतामध्ये विलीन होणे
किंवा या संपूर्ण सृष्टीचा प्रलय काळानंतर नाश होणे यालाच निरोध असं म्हणतात. आणि म्हणून प्रत्येक जन्माला आलेली वस्तू, प्रत्येक जन्माला आलेला जीव हा नाश पावतो आणि हा निरोध भगवंत करत असतात. अज्ञानामुळे कल्पना केलेले कर्तृत्व किंवा भोक्तृत्व याचा त्याग करून परमात्म स्वरूपामध्ये स्थिर होणे यालाच मुक्ती असं म्हणतात. आणि हे परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती प्रलय ज्या तत्वामुळे प्रकाशित होतं किंवा ज्या तत्वामुळे हे घडतंय आणि बिघडतंय असं आपल्याला दिसतं, तेच परमतत्व म्हणजेच परब्रह्म म्हणजेच परमात्मा याला जाणणं म्हणजेच त्याचा आश्रय करणं असं म्हणतात. शास्त्रामध्ये यालाच परमात्मा असं म्हणतात. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या भगवंताचा, त्या परमात्म्याचा आश्रय करायचा आहे, त्याला जाणायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे या संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.